हॅलो सगळ्यांना. तर तुम्हाला माझ्या थंबनेलवरून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे किंवा काय होणार आहे. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला लगेचच स्टार्ट करूया. तर मी प्रिया, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझं ब्लाऊज कलेक्शन. खूप जास्त महागडे किंवा खूप जास्त फॅन्सी, खूप भारी ब्लाऊज कलेक्शन नाही आहे माझं, पण तुम्हाला आवडेल असं छान कलेक्शन आहे माझ्याकडं. त्यासाठीच ते शेअर करावं असं वाटलं म्हणून. तर सगळ्यात पहिलं मी आजी ही साडी नेसली आहे बॉटल ग्रीन कलरची. सिंपल साडी आहे, फक्त त्याला एक बॉर्डर आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज छान मी असा प्रिन्सेस कटचा बोट नेक आहे. हा बोट नेकचा मी शिवून घेतलेला. मोस्टली मला ना डीप गळे आवडत नाहीत. पाठीमागे मी किती डीप गळा घेऊ शकते, पण पुढचे गळे मला अजिबात फ्रंटला डीप आवडत नाही. त्यामुळे हा बोट नेक, छोटेसे स्लीव्ज, जेवढी याची बॉर्डर होती तेवढेच थोडंसं इथं ॲड केलेलं आहे आणि एवढंसं स्लीव्ज घेतलेले आहेत. आणि अशा साड्यांवरती मला वाटतं की खूप जास्त स्लीव्ज लॉंग ज्यांना आवडत असतील त्यांना ठीक आहे, पण मला तरी असं वाटलं की आज या साडीवरती असं स्लीव्ज छान दिसतील, कारण प्रिन्सेस कट आहे, बोट नेक आहे आणि पाठीमागे फक्त इथं हुक आहे वरती आणि असा पानगळा म्हणतो ना आपण ते, आणि इथं हुक आहे आणि खाली मग 3 हुक्स आहेत खाली. साधा सिंपल आणि इतका छान फिटिंगला. मी हा ब्लाऊज ॲक्च्युली मुंबईमध्ये शिवलेला आणि इतका छान फिटिंगला बसला मला तो खूप जास्त. आणि शिवाय मी तिला ना असं माप द्यायलाही गेले नव्हते. माझा एक ब्लाऊज दिलेला आणि फोनवरती तिला मी सांगितलेलं की मला कसा ब्लाऊज हवा आहे आणि इतका छान बघू शकता तुम्ही आज. तेव्हा कदाचित मग वर्ष वगैरे झालं असेल माझ्या लग्नाला, तेव्हा मी हा ब्लाऊज शिवून घेतलेला. आत्ता माझ्या लग्नाला 6 वर्ष कंप्लीट झाले. परफेक्ट फिटिंग आजही तसा छान मस्त बसलेला ब्लाऊज. खूप जास्त मला आवडलेला हा ब्लाऊज. नेक्स्ट माझ्याकडे एक मध्ये ऑर्गॅन्झा साड्या खूप छान, मध्ये म्हणजे अजूनही ट्रेंड आहे तो ऑर्गॅन्झाचा. आता जी मी जास्त ट्रेंडमध्ये आहे म्हणून म्हटलं असं. माझ्याकडे एक ऑर्गॅन्झा साडी आहे, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज खूप जास्त, खूप सगळ्यांना आवडलेला ब्लाऊज आहे हा. असा हाही प्रिन्सेस कटचाच ब्लाऊज आहे. बॅक ह्याची पूर्ण पॅक आहे, म्हणजे पाठीमागे काहीच गळा वगैरे नाही आहे, पूर्ण पॅक बघू शकता तुम्ही. आणि हा असा फ्रंट प्रिन्सेस कट आणि फ्रंटला पण जवळपास पॅकसारखाच गळा असा सेम याचा जेवढा आहे ना बोटने तसा सेम. आणि इथं असं आम्ही फ्रिलसारखं बनवून घेतलेलं, अगदी स्लीवलेस पण वाटू नये म्हणून. तसे माझ्याकडे स्लीवलेस ब्लाऊज खूप आहेत, खूप, पण असा हा फ्रिलवाला. आणि इथेही सेम मग बॅकलाही असे फ्रिल, हे जे फ्रिल आहे ते साडीचंच त्यांनी बनवलेलं. आणि हा जो एक पॅटर्न आहे ना तो मी असंच इंस्टाग्रामला किंवा मग पिंटरेस्टला बघितलेला, तसाच मला पॅटर्न हवा होता म्हणून मग मी त्यांना दाखवला. आता जर शक्य असेल तर जे ब्लाऊज व्यवस्थित असे छान दिसतात, म्हणजे फोटो तर सगळ्याच साड्यांवरती आहेत, पण स्पेशली छान ज्याच्यावरती ब्लाऊज आला आहे तर म्हणजे दिसला आहे प्रॉपर, ते मी तुम्हाला सगळे फोटो लावेल साईटला. आणि ज्याच्यावरती नसेल ते तुम्ही बघतायच इथे आता ब्लाऊज. आणि ही खूप जास्त छान अशी प्लेन ऑर्गॅन्झा साडी आहे, खूप सुंदर साडी आहे ही. आणि असा हा नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्लाऊज. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो रेड. ही तर साडी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. ही सदा सौभाग्यवती भव लिहिलेली साडी खूप जास्त ट्रेंडमध्ये होती आणि त्याच्यावरचा असा ब्लाऊज छान. पण मला फक्त स्लीव्जला ना हेच कापड नको होतं म्हणून मग इथं आम्ही नेट आणलेलं असं आणि स्लीव्जला हे नेट लावलं. आणि नंतर ही बॉर्डरची ऑलरेडी होती ब्लाऊजला ती. आणि याचाही सेम तुम्ही बघू शकता, प्रिन्सेस कट बोटनेक. बोटनेकच आहे हा, प्रिन्सेस कट बोटनेक. आणि याला मग पाठीमागे असा छान पंचकोन केलेला आहे आणि इथे अशी ही नॉड बांधू शकता तुम्ही. आणि इतका सुंदर दिसतो हा ब्लाऊज. मी तुम्हाला याच्यावरचा फोटो नक्की लावेल. आणि खूप छान जास्त फिटिंगला वगैरे जे बसतं. आणि मला नेहमी असं वाटतं की प्रिन्सेस कटचे जो मी आत्ता वेअर केला ना, तुम्ही बघू शकता आता मी वन साईड पिन घेतलेली, तरी अजिबात असं काही छान. आणि मग ते कटोरीचे जे ब्लाऊज असतात ना ते, म्हणजे सॉरी जे घालत असतील त्यांना वाईट वाटू शकतं, पण मला तसे ब्लाऊज आवडत नाहीत. त्यामुळं माझ्याकडे तसे आहेत ब्लाऊज एक दोन शिवलेले तसेही, पण मला ते कम्फर्टेबल वाटत नाहीत किंवा असं वन साईड पिन घ्यायला ते कम्फर्टेबल वाटत नाहीत. म्हणून मग मी तसे ब्लाऊज शिवणं टाळते. आणि ह्याचे जे आहे ते असे पफ स्लीव्ज आहेत थोडेसे. असा अतिशय सुंदर असा रेड ब्लाऊज, जो आपण दुसऱ्या कोणत्याही साडीवरती मॅच करू शकतो असा.
तिसरा ब्लाऊज जो आहे तो हा आता याचा कलर असं मला नाही सांगता येणार, ह्याचा चिंतामणी कलर सारखा कलर आहे. पाठीमागे बघू शकता तुम्ही असा मी पॅटर्न घेतलेला आहे. छान आहे असा पॅटर्न. 2-3 याला फक्त हे मनी लावलेत आणि माझे सगळेच ब्लाऊज मग आता सांगायची गरज नाही. प्रिन्सेस कट आणि ह्याचे जे स्लीव्ज आहेत ते थोडे जास्त ठेवलेले आहेत मी इथं एल्बोपर्यंत आपण जे असतात ना तसं. आणि हा ब्लाऊज जो आहे तो प्लेन येलो कलरची साडी आहे त्याच्यावरचा आहे आणि त्याला असे याच्यासारखे गोंडे आहेत, त्याच्यामुळे हा खूप जास्त प्लेन येलो कलरच्या साडीवरती खूप जास्त छान वाटतो. आणि दुसऱ्याही कोणत्या साड्यांवरती हा आपण म्हणजे एकच याच्यात कलर असल्यामुळं प्लेन असल्यामुळं मॅच करू शकतो. खूप जास्त सुंदर आहे तो पण ब्लाऊज घातल्यावर खूप जास्त छान, सगळ्यांना आवडण्यासारखा. नेक्स्ट जी माझ्याकडे अजून एक ऑर्गेन्झा साडी आहे. ॲक्च्युली मला ऑर्गेन्झा साडी ना खूप जास्त आवडलेली जेव्हा ट्रेंडमध्ये आलेली, पण ती मला अजिबात कॅरी करता येत नाही किंवा काय माहिती का असं. तुम्हालाही असंच होतं का? मला कमेंट करून नक्की कळवा की ऑर्गेन्झा साडी घेतली आणि ती बसतच नाही आहे किंवा घालणंच होत नाही आहे असं होतं. मला ती नेसणंच होत नाही आहे कारण ना ती मला तरी अशी कम्फर्टेबल त्याचं फॅब्रिकच वाटलं नाही असं. तर असा हा येलो कलरचा स्लीवलेस ब्लाऊज मी शिवून घेतलेला. ह्याला मी कप्स बसवलेत कारण हा पाठीमागून असा थोडासा हे असल्यामुळे कम्फर्टेबल वाटण्यासाठी मग मी असा प्रिन्सेस कटचा स्लीवलेस साधा सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे. पण खूप जास्त छान शिवला त्यांनी, फिटिंग वगैरे. माझं ना सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं ब्लाऊजमध्ये ना पॅटर्न कोणताही असू दे किंवा काही डिझाईन असू दे, तो कम्फर्टेबल बसणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला तसंच म्हणजे आवडतं, तोच पहिला प्रेफरन्स असतो की फिटिंग छान असली पाहिजे. तर असा हा फिटिंगला खूप जास्त छान असलेला ब्लाऊज येलो कलरचा, हाही मी बऱ्याच साड्यांवरती मॅच करू शकते आणि करते सुद्धा. नेक्स्ट जो माझा ब्लाऊज आहे तो पिंक कलरचा. ही पण अशी पार्टीवेअर साडी आहे. बोट नेक, तुम्ही म्हणाल सगळे तिचे बोट नेकचे ब्लाऊज आहेत, पण मला नाही. पण मी आत्ता ट्राय केलेत पुढून जे असे थोडेसे पंचकोनी किंवा असे आत्ता जे ट्रेंडमध्ये आहेत ना पॅटर्न, मला व्ही नेक खरं ट्राय करायचं आहे. पण मला तो असं कम्फर्टेबल वाटेल की नाही, मी खूप जास्त कन्फ्युजनमध्ये आहे. त्यामुळे मी व्ही नेकचा अजून एकदाही ब्लाऊज घातलेला नाही आणि अजून तसा मी शिवलेला नाही. पण मी आत्ता एक टाकला म्हणजे शिवायला ब्लाऊज, तो असा छान पंचकोनी त्याचा मी पुढचा पॅटर्न घेतलेला आहे. बघ फिटिंगला कसा बसतो, आता आल्यावर मी तोही तुम्हाला दाखवेल. तर असा बोट नेकचा अगेन प्रिन्सेस कटचा. याचे पण स्लीव सेम याच्यासारखे थोडेसेच घेतलेत कारण ही पण साडी ना अशी या साडीसारखी पार्टीवेअर आहे. पिंक कलरमध्ये छान साधी सिंपल सोबर अशी ही साडी वाटते आणि म्हणूनच तसाच ब्लाऊज साधा सिंपल याच्यावरचा ठेवलेला आहे, जास्त काहीच तामझाम केलेलं नाही आहे. नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो ग्रीन कलरचा आहे आणि याचा मे बी तुम्हाला हा पार्ट 1 होऊ शकतो, पार्ट 2 दुसरा येऊ शकतो कारण ना खूप जास्त ब्लाऊज असल्यामुळं एकच व्हिडिओ बनवणं खूप मोठा आणि बोरिंग, मोठे व्हिडिओ असे बोरिंग वाटू शकतात. म्हणून मग मी 2 पार्टमध्ये दाखवेल. जर तुमच्या कमेंट्स आल्या तर की नेक्स्ट व्हिडिओ ताई दाखव किंवा याच्यावरच्या साड्या दाखव असं काही असेल तर नक्की मी तुम्हाला याच्यावरच्या साड्या दाखवेल कारण ब्लाऊज एवढं सुंदर आहे त्याच्यापेक्षा साड्याही खूप जास्त छान आहे त्याच्यावरच्या. तर आता हा जो ब्लाऊज आहे ना तो माझ्या डोहाळा जेवणाचा ब्लाऊज आहे. त्याच्यामुळं आपली काठपदरची जी साडी असते त्याची साडी आहे. छान सुंदर साडी आहे, त्याच्यावरचा हा ब्लाऊज. अशीच काठपदर जरी असेल ना तरी कापड खूप जास्त बघू शकता तुम्ही, सॉफ्ट एकदम, अशी अजिबात फुगणारी वगैरे साडी नाही. आणि मला ना मोस्टली तशा साड्या अजिबात मला असं कम्फर्टेबलच वाटत नाहीत तशा साड्या, खूप कडक किंवा अशा खूप फुगणाऱ्या घातल्यानंतर आणि त्याच्यात आपण पण खूप असे जाडे वगैरे दिसतो, त्यामुळे त्या साड्या मला अजिबात आवडत नाहीत. आणि हा डोळा जेवणाला मम्मीने घेतलेली साडी, याचे स्लीव्ज मी एल्बोपर्यंत शिवलेत आणि हा प्रिन्सेस कटचा नाही आहे, हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे. तर मला असं वाटतं प्रिन्सेस कट नंतर जर कोणता ब्लाऊज छान फिटिंगला बसत असेल ना तर 4 टक्सचे ब्लाऊज हे खूप जास्त सुंदर कम्फर्टेबल बसतात फिटिंगला. तर असा हा 4 टक्सचा ब्लाऊज. आणि मग पाठीमागे आणि माझ्या डोहाळा जेवणाच्या वेळेस ना मग खूप मी जॉब करत होते मुंबईत. मग मी
आलेले इकडं आणि हा खूप अर्जंटमध्ये मी ब्लाऊज शिवून घेतलेला, साडी घेऊन मग ब्लाऊज शिवून घेतलेला. तर एकच 1-2 दिवसांची सुट्टी घेऊन आलेले मी, त्याच्यामुळे मग हा खूप अर्जंटमध्ये असा तरी त्यांनी छान पॅकला, असं मस्त हे याच्यामुळे ना छान लुक येतो साडी नेसल्यावरती. असा छान ब्लाऊज मस्त शिवलाय. हा पण फिटिंगला खूप, पण डोहाळा जेवणानंतर मी साडी आजतागायत कधीच नेसलेली नाहीये परत, माहिती नाही का, पण खूप जास्त छान साडी आहे ही पण. नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो असाच, म्हणजे हा ॲक्च्युली कोणत्या साडीवरचा ब्लाऊज नाही आहे, पण मला हे कापड आवडलेलं, खूप जास्त छान वाटलं. असं सिल्क शाईन करणारं आहे हे कापड, म्हणून मग मी असाच हा ब्लाऊज शिवला. पण मी हा वापरला परत साड्यांवरती, आणि तसा मी तुम्हाला फोटो दाखवेल. ती जी मी मगाशी म्हणा ना, हा जो ब्लाऊज आहे येल्लो कलरच्या साडीवरती मी घेतलेला, एक मिनिट, येल्लो कलरच्या साडीवरती हा, तर याच्याऐवजी मग मी हा ब्लाऊज त्या साडीवरती वेअर केलेला, कारण कलर थोडासा सिमिलर आहे, त्याच्यामुळे तो म्हणजे मॅच होतं, परफेक्ट असा मॅच होऊन जातो. आणि नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो सेम हा जो येल्लो कलरचा ब्लाऊज होता त्याच्यासारखाच, आता मी तुम्हाला वर्गांचा साडीवरचा दाखवला तसाच आहे हा ब्लाऊज. तर असा हा ब्लाऊज सेम तोच पॅटर्न घेतलेला मी, कारण तो मला खूप जास्त आवडलेला त्याचा पॅटर्न, म्हणून म्हटलं अजून एखादा असा पॅटर्न शिवा. आणि हा जो ब्लाऊज आहे तो कोणताच साडीतला नाही आहे ब्लाऊज ॲक्च्युली, पण मी हा जो ब्लाऊज आहे ना, ह्याच्यावरची जी येलो कलरची साडी आहे, तर त्याच्यासाठी मग मी हा अजून एक त्याला ऑप्शन म्हणून एक हा ब्लाऊज शिवून घेतलेला. आणि असा हा एकच सिंगल कलर असल्यामुळे आपण बऱ्याच साड्यांवरती हा म्हणजे कॉन्ट्रास्ट मॅच करू शकतो. पण या ब्लाऊजचा ना एक प्रॉब्लेम झाला, म्हणजे तो ब्लाऊज ज्या ताईंनी शिवलेला त्यांच्याकडे मी नव्हता टाकला, मे बी म्हणून हा प्रॉब्लेम झाला असेल, की त्यांनी याला कप्स लावलेले नाही आहेत आणि ते मला अजिबात आवडलेलं नव्हतं. मी त्यांना सांगितलेलं ॲक्च्युली, तोच मी ब्लाऊज त्यांच्याकडे दिलेला मापासाठी वगैरे, पण मग त्या विसरून गेल्या. असं ठीक आहे, आता जे झालं ते झालं. नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो असा पिंक कलरचा, जो मी खूप जास्त यूज केलेला आहे. हा जो ब्लाऊज आहे याच्यावरची साडी सिंपल आहे, म्हणजे आपली डेली वेअर सारखी साडी आहे. तर असा पिंक कलरचा बघू शकता तुम्ही, याची हाल काय केलेली आहेत. तर असा पिंक कलरचा इथं फ्रिल लावून घेतलेले आहेत ग्रीन कलरचे, आणि याचे म्हणजे हात आहेत ते मी स्लीव्ज ते एल्बोपर्यंतच ठेवलेत, बरोबर इथपर्यंत येतात, आणि मग ते फ्रिल. तर असा छान ब्लाऊज, पण याचं ना मी सिम्पल प्रिन्सेस कटचाच ब्लाऊज आहे, सिम्पलच आहे ॲक्च्युली, प्रिन्सेस कट बघू शकताय. पण मी जो पाठीमागचा गळा आहे तो बघू शकताय किती डीप घेतलेला आहे, आणि जी नॉड आहे ना ती इथे या ब्लाऊजला जसं मी इथे हुक बसवलं आहे ना, त्याऐवजी मग मी इथं नॉड घेतलेली आहे, आणि याचे मी हुक पुढे ठेवलेत, याचे बॅकला आहेत. असा छान पिंक कलरचा ब्लाऊज आहे, जो मी खूप जास्त यूज केलेला आहे, आणि खूप छान जास्त म्हणजे छान वाटतो, कम्फर्टेबल वाटतो. नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो हाही मी खूप जास्त यूज केलेला आहे, प्लीज. तर याच्यावरची साडी खूप जास्त सुंदर आहे, तुम्ही म्हणजे असं वाटणारच नाही की तू काय एवढा हा ब्लाऊज. आता ना मी त्या साडीवरती एक ऑनलाईन रेड कलरचा ब्लाऊज मागवणार आहे, कारण हा खूप जास्त यूज झालेला आहे, आणि याचा ना कलर गेला आहे, मे बी कलर गेला आहे ब्लाऊज. आणि हे जे बघताय ना तुम्ही, ह्याचे असं त्यांनी हे केलेलं होतं ना, तर हे डार्क येल्लो कलरमध्ये होतं, कारण ती साडीच येल्लो आणि अशी रेड कॉन्ट्रास्टमध्ये आहे, पण याचा कलर त्याला मिक्स झाल्यामुळे हे असे फेंट पडलेत. असा छान प्रिन्सेस कट बोट नेक पॅक, याचा असा पॅक गळा घेतलेला, आणि हे फक्त असे डॉट डॉट सारखं हे त्यांच्याकडून मी लावून घेतलेले. आणि अजून एक गोष्ट, या ब्लाऊजमध्ये ना मी हे असं दोन्ही साईडला आपल्या इथं कमरेच्या खाली ना खूप छान दिसत होतं ॲक्च्युली हे. आणि याच्यावरची जी साडी आहे ना त्याला मी असं इथं बेल्ट शिवून घेतलेला, बेल्ट असा मध्ये कमरेच्या वरती थोडासा बेल्ट, त्यामुळे खूप जास्त छान, आणि मला हे खूप जास्त आवडले, आणि खूप छान पण वाटत होतं हे. पण आता याचा कलर गेला, हे खूप फ्रेश येल्लो कलरचं बसवलेलं, पण आता हे खूप कलर मिक्स झाल्यामुळे असो, पण मी हा खूप जास्त वापरला, आणि मला खूप आवडतो हा ब्लाऊज, फिटिंगही खूप छान शिवलेली, त्यामुळे हा एक ब्लाऊज. नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो येल्लो कलरचा,
साधा सिंपल, कारण याच्यावरती ना या साडीवरती मी ॲक्च्युली पिंक कलरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट केलेला आहे. तो आत्ता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल, आत्ता नाही दाखवणार तो ब्लाऊज. तर असा हा ब्लाऊज येलो कलरचा सिंपल प्लेन. त्याचे जे स्लीव्ज आहेत ना ते मी हां एल्बोपर्यंतच घेतलेले आहेत स्लीव्ज, म्हणून हा मी शॉर्ट स्लीव्जमध्ये घेतलेला. ॲक्च्युली मी हा शिवणारच नव्हते, पण माझ्या मोठ्या बहिणीचं असं म्हणणं होतं की याचं कापड वगैरे छान आहे ब्लाऊज पीस, तर तू शिव, असू देत एक एक्स्ट्रा ब्लाऊज त्याच्यावरती, कधी हा वापर कधी तो नाही का यूज कर, म्हणून म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मी असा साधा सिंपल पण छान पाठीमागून डीप गळा, प्रिन्सेस कट आणि शॉर्ट स्लीव्ज असा ब्लाऊज शिवलेला आहे येलो कलरचा. आणि आता शेवटचा ब्लाऊज लास्ट. खूप जास्त मला हा व्हिडिओ मोठा करायचा नसल्यामुळं मग मी किती 8-10 वगैरे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आहे. आणि तुम्ही प्लीज मला कमेंट करून कळवा की मी या साड्यांवरचे तुम्हाला या ब्लाऊजवरचे साड्या दाखवू का. तर नेक्स्ट व्हिडिओ मग मी तसा घेऊन येईल. ही नेव्ही ब्ल्यू कलरची साडी छान 4 टक्सचा ब्लाऊज शिवला. ॲक्च्युली हा मी असा नव्हता शिवायला पाहिजे असं मला वाटतं आत्ता, पण ठीक आहे असो. आणि अशी पाठीमागे फक्त एक सिंपल अशी त्यांनी लेस लावलेली. ॲक्च्युली मला ना लेस आवडत नाही साड्यांना, पण ठीक आहे ही छान वाटते सिंपल, या साडीला अशी सूट करते म्हणून मग मी राहू दिली. दुसऱ्या एका ब्लाऊजला ना त्यांनी मला लेस लावलेली, मी तिला पूर्ण काढायला सांगितली लेस, कारण मला लेस नाही आवडत साड्यांना. आणि साधा सिंपल पण याच्यावरची साडी खूप छान वाटते आणि ना सॉफ्ट एकदम याचं कापड. तर हे होते माझे साधे सिंपल. तुम्हाला नक्कीच आवडतील असे ब्लाऊज, असं मला तरी वाटते की तुम्हाला आवडतील हे ब्लाऊज. आणि असे छान छान ब्लाऊज अजून बघायचे असतील तर मला कमेंट करून कळवा, कारण माझ्याकडे खूप जास्त ब्लाऊज आहेत, अजून छान छान ब्लाऊज आहेत. आणि याच्यावरच्या साड्या बघायच्या असतील तरी मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी तसा घेऊन येईल. बाय.